याबद्दल आभार प्रभू. प्रभू परमेश्वरा, आजचा दिवस आमच्यासाठी तू आशीर्वादित केलेला आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गामध्ये जे काही होईल प्रभू, त्याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी, सर्व विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी, आत्मिक जीवनासाठी आणि तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा अशी दया आणि कृपा कर. हा संपूर्ण शास्त्राभ्यासाचा वर्ग आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. पवित्र आत्मे आमचं मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐकते त्या. Amen. 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 Danyavad. So we're going to be looking at the great subject of leadership, and being a spiritual father and mother, spiritual parenting. Yeah. Please repeat, Pastor. There are dogs outside barking. Naughty boys. Right. Now we're going to be looking at this series. Yeah. Is on leadership. Yeah. So the title is what we're going to be looking at is being a spiritual father, that is spiritual parenting, which includes Yeah. a spiritual father and a spiritual mother also. Yeah. आणि आपण शिष्यत्व किंवा पुढारीपणाच्या या मालिकेचा अभ्यास करणार आहोत. पुढारीपणा संबंधीची मालिका आपण सुरू करत आहोत आणि या पुढारीपणाच्या अभ्यासामध्ये आत्मिक पेरेंट्स किंवा आत्मिक माता पिता त्यांची कर्तव्य काय किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या काय पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या संबंधी आपण अभ्यास करणार आहोत. आत्मिक पालक, ख्रिस्ती आत्मिक पालक. Amen. Amen. So the Apostle Paul makes reference to Timothy as being a spiritual father. Then we're going to look up 3 references. Yeah. आणि संत पौल तिमोथेला पत्र लिहिताना तो त्याला तू माझं आत्मिक अपत्य आहेस किंवा आत्मिक संतान आहेस, तू माझा आत्मिक पुत्र आहेस असं संबोधन करताना आम्हाला दिसतो. First reference, Marathi version, please. 1 Thessalonians 2 and verse 11. पहिले थेसलनी 2:11. पहिले थेसलनी 2:11 आपण वाचूया. तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो. Amen. Amen. Dhanyavad. So we see Paul saying to Timothy, exhort, comfort, and charge. We've exhorted, comforted, and charged every one of you. आणि मग या ठिकाणी संत पौल, you have said Thessalonians first, Pastor. It is Timothy first or Thessalonians first? This is Paul talking to Timothy. No, reference from Timothy. Oh, the reference, brother, is First Thessalonians 2 verse 11. Yeah. First Thessalonians 2:11. आणि या ठिकाणी बाप आपल्या मुलांना करतो तसं संत पौल या 3 गोष्टी सांगत आहे की बोध, धीर आणि विनंती या संबंधी संत पौल तिमोथेला लिहित आहे. Right, Daniel. So Paul is saying to the Thessalonians, we've exhorted, we've comforted, and charged every one of you. आणि थेसलनी येथील लोकांना संत पौल या ठिकाणी लिहित आहे. पहिले थेसलनी 2:11 मध्ये की 3 गोष्टी संबंधी की बोध करतो, धीर देतो आणि आग्रहपूर्वक विनंती करतो. Amen. Amen. As a father does his own children. आणि संत पौल म्हणतो की जसा बाप आपल्या मुलांना करतो तसा तुमच्यापैकी प्रत्येकाला मी बापाप्रमाणे बोध करत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो. Amen. Amen. And as we're going to see in this series, the parallels between
between being a parent, mum and dad, in the physical realm parallels that of the spiritual parent in the spiritual realm also. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण शिकणार आहोत, तुलना आपल्याला करून अभ्यास करायचा आहे की जगिक माता पिता, जगिक पालक आपल्या लेकरांबरोबर कसे वर्तन करतात, त्याची तुलना आपण आत्मिक पिता आपल्या लेकरांशी कसं वर्तन करतो याच्याशी करायची आहे. जगिक पालक आणि आत्मिक पालक यांचा तुलनात्मक अभ्यास आपण करणार आहोत. आमेन. So that care, love, and concern that a parent, let me put your picture, a parent has for the children is the आणि same also या for, or should be, for the spiritual parent, for the spiritual children. या ठिकाणी तुम्हाला जे चित्र दाखवण्यात आलेलं, एक पिता आपल्या लेकरांना हात देऊन बोलावत आहे किंवा सांगत आहे. म्हणजे जगिक माता पिता जसे आपल्या लेकरांची काळजी घेतात, लेकरांबरोबर वागतात, तसेच आत्मिक पालकांनीही आपल्या आत्मिक लेकरांसाठी काय केलं पाहिजे याचा अभ्यास या मालिकेमध्ये आपण करणार आहोत. Amen. Now the next reference is Philippians 2, Philippians 2 and verses 19 to 23. दुसरा शास्त्र भाग आहे फिलिपी 2:19 पासून 22 पर्यंत. फिलिपी 2:19 पासून 22 पर्यंत. तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमोथेला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन, अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. पण त्याचे शील तुम्हाला माहित आहे की जसा मुलगा बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. आमेन. Amen, Daniel. So, verse 19, Paul is saying, I trust in the Lord Jesus to send Timothy to you shortly. 19व्या वचनामध्ये संत पौल फिलिपी येथील लोकांना लिहित आहे की थोड्याच कालावधीमध्ये मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवीन, अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. आमेन. Why was Paul, when asked the question, why was the Apostle Paul sending Timothy to the believers in Philippi? आता प्रश्न असा पडतो की संत पौलाला तिमोथेला फिलिपी येथील लोकांकडे पाठवण्याची गरज का उत्पन्न झाली. आमेन. Because he was faithful, trustworthy, and reliable also. कारण तिमोथी हा विश्वासू होता, खात्रीचा होता आणि पौलाचा त्याच्यावर विश्वास होता. म्हणून तिमोथेला संत पौल फिलिपी येथील लोकांकडे पाठवत आहे. Part B of verse 19 says, send Timothy to you shortly, that I also may be encouraged when I know your state. State in the original Greek is your condition. आणि 19व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून मी तिमोथेला तुमच्याकडे पाठवत आहे. आमेन. Amen. So, like we say nowadays, or I often ask the question, how are you all doing? How are you? आणि ज्या वेळेला मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमचं कसं काय चाललेलं आहे, की तुम्ही कसे आहात,
Because we see in these passages, we looked at Thessalonians, we're looking at Philippi, then we're going to look at Corinth. The love, the care, the compassion, the concern the Apostle Paul had for the young believers, for his spiritual children. हा. आणि मग फिलिपिकराचं पत्र किंवा थेसलोनिकराचं पत्र यामध्ये आम्हाला पौलाला तेथील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची असलेली काळजी किंवा तेथील विश्वासणाऱ्यांच्या संबंधी असलेली जबाबदारी आणि त्यांच्यावर असलेली त्याची प्रीती ह्या संबंधीच्या गोष्टी दिसतात. आणि आपल्या लेकरांची जशी काळजी घ्यावी तशी संत पौल या विश्वासणाऱ्यांची जणू काय काळजी घेत आहे. आमेन. Amen. Now, I also may be encouraged when I know your state. I'll be encouraged, Paul is saying, when I know how you are, what your condition is. हा. आणि संत पौल लिहित आहे की तुमची परिस्थिती कशी आहे हे जर मला समजलं तर मला आनंद वाटेल की तुम्ही सर्वजण ठीक आहात, आनंदी आहात, आरोग्यामध्ये आहात. हे जर मला कळालं तर मला आनंद वाटेल. So an encouragement for the Apostle Paul when he knew how they were doing. So this shows you the love and the care and concern he had for the believers at Philippi. आणि फिलिपी येथील विश्वासणाऱ्यांची संत पौल काळजी करत आहे, त्यांची आठवण करत आहे आणि ते कसे आहात याची काळजी चिंता संत पौलाला आहे. आणि म्हणून तो त्यांना लिहितो की तिमोथेला लवकरच मी तुमच्याकडे पाठवीन. Verse 20, this, for I have no one like-minded who will sincerely care for your state. हा. 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की तुमच्या बाबतची खरी काळजी करेल असा दुसरा कोणी व्यक्ती माझ्याजवळ सध्या नाही तिमोथेशिवाय. आमेन. Amen. So what he's saying, everybody's seeking for their own. हा. आणि 21व्या वचनामध्ये काय तो म्हणतो की सर्वजण आपापल्या गोष्टीकडे, आपापल्या जीवनाकडे, आपापल्या गरजांकडेच लक्ष देत आहेत. Means they were a little bit selfish. They were only wanting things for themselves. याचा अर्थ काय? बहुतेक लोक स्वार्थी मनोवृत्तीचे, स्वार्थी स्वभावाचे आहे आणि त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी सर्व गोष्टी हव्या आहेत. They were not, still in verse 21, they were not seeking for the things which are of Christ Jesus. 21व्या वचनामध्ये आम्ही काय वाचतो की सर्वजण स्वार्थी आहेत, स्वतःच्या जीवनाकडे, स्वतःच्या गरजांकडे लक्ष देत आहेत. प्रभू येशूच्या गरजा किंवा प्रभू येशूची इच्छा किंवा प्रभू येशूच्या आज्ञा याकडे कुणाचंही लक्ष नाही. आमेन. So what's Paul saying in effect? Every day, you and I, we must die to the principle of self. आणि संत पौल या ठिकाणी आम्हाला काय सांगत आहे, तुम्हाला आणि मला, की दररोज आम्ही स्वतःला मेलं पाहिजे. जसं संत पौल म्हणतो की मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो, तसं आम्ही स्वार्थीपणाला, अहमपणाला, स्वपणाला मेलं पाहिजे आणि ख्रिस्तासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमेन. Amen, Daniel. So verse 22, Paul says, but you know his proven character, as his character was proved, that as a son with his father, he served with me in the gospel. आणि 22व्या वचनामध्ये संत पौल तिमोथेविषयी सांगतो की तिमोथेचा स्वभाव किंवा तिमोथेचं चारित्र्य तुम्हाला माहित आहे की जसा एक मुलगा आपल्या बापाची सेवा करतो तशी त्याने सुवार्तेकरिता माझ्या बरोबर सेवा केलेली आहे. आमेन. Acha. So his proven character means his character had been proved amongst the believers, amongst the local church.
हा, आणि मग चारित्र्य संबंधित तिमोथ्याच्या संत पाऊल बोलत असताना तो म्हणतो की तिमोथ्यानं आपला स्वभाव किंवा आपलं चारित्र्य हे कमावलेलं आहे. म्हणजे विश्वासणारे त्याच्याविषयी साक्ष देतात की त्याचा स्वभाव अशा प्रकारचा आहे, त्याचं चारित्र्य अशा प्रकारचं आहे, आणि इतरांबरोबर वागताना, स्वार्थ कार्य करताना, सेवा कार्य करताना पावलाबरोबर तिमोथ्यानं हे कमावलेलं आहे, असं संत पाऊल सांगतो. That is, he had a Christ-like character. आणि मग थोडक्यामध्ये असं आपल्याला म्हणता येईल की तिमोथ्याचा स्वभाव हा ख्रिस्तासारखा होता. That next line, that as a son with his father, he served with me in the gospel. आणि 22व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की जसा मुलगा आपल्या बापाची सेवा करतो, तशी त्याने स्वार्थे करता माझी सेवा केलेली आहे. See, again, Paul is referring to Timothy as being his spiritual son, and he is the spiritual father of Timothy. आणि या ठिकाणी संत पाऊल सांगत आहे की तिमोथी हा जणू काय माझा आत्मिक अपत्य आहे, पुत्र आहे, आणि मी त्याचा आत्मिक पिता आहे. Amen. Verse 23, therefore I hope, I being Paul, hope to send him at once as soon as I see how it goes with me. हा, आणि 23व्या वचनामध्ये संत पाऊल म्हणतो की माझे काय होणार हे समजताच त्याला तुमच्याकडे मला रवाना करता येईल अशी मला आशा आहे. And because he was trustworthy, faithful, and reliable, Paul could send him to the believers to the church at Philippi, which was in Greece. हा, आणि ग्रीसमध्ये असलेल्या फिलिपी येथील मंडळीतील लोकांकडे संत पावलानं तिमोथ्याला पाठवण्याचं ठरवलं, यासाठी की तिमोथी हा भरोशाचा व्यक्ती होता, तो विश्वासू होता, आणि त्यानं आपलं चारित्र्य किंवा आपला स्वभाव हा स्थापित केलेला होता, किंवा त्याचा स्वभाव पावलासहित इतर अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना माहित होता. आमेन. Amen, Daniel. So, next reference, Pastor Dongri, please, is First Corinthians, chapter 4 and verses 15 down to verse 17. पहिले करीत 4 अध्याय 15 ते 17. पहिले करीत 4 15 ते 17. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तिमोथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. आमेन. Amen. Verse 15, Paul says, for though you might have 10,000 instructors, that's preachers in Christ. आणि 15व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की तुम्हाला ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु म्हणजे 10,000 शिक्षक असले तरी पुष्कळ बाप नाहीत. And so in Kolhapur, you have good preachers. Bombay does, Pune does, Bangalore, all over India. Thank the Lord. There are many good preachers, television ministries, podcasts,
So many preachers are there. हा. आणि भारताचा विचार केला असला तर कोल्हापूरमध्ये, पुन्हा मुंबईमध्ये, बँगलोरमध्ये, बेळगावमध्ये आणि सर्वत्र भरपूर चांगले पवित्र शास्त्राचे अध्यापक किंवा Pastor Prabhakar, I think Brother Pastor Dongre's frozen. Pastor Prabhakar. Oh, now you're not frozen. Right. So we saw in verse 15. Oh, hang on, Pastor Dongre's. Pastor Prabhakar, is Pastor Dongri having a transmission problem? Yeah, I can hear you. Pastor, continue. So verse 15, we're told we have many good preachers. आणि 15व्या वचनामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे भरपूर चांगले पवित्र शास्त्राचे शिक्षक किंवा अध्यापक आहेत. But Paul said we don't have many spiritual fathers. परंतु या ठिकाणी संत पौल सांगत आहे की आमच्याकडे शिक्षक भरपूर आहेत, परंतु आध्यात्मिक पिता फार कमी आहेत. And it's not just true at the time of Corinth 2000 years ago. Today in India, England, wherever it is, it's the same. Many good preachers, but how many spiritual parents, how many spiritual fathers do we have? आता 2000 वर्षे उलटून गेल्यानंतर भारताचा विचार करायचा झाला तरी त्या काळच्या परिस्थितीसारखीच आजची परिस्थिती आहे. आमच्याकडं पवित्र शास्त्राचं शिक्षण देणारे, संदेश देणारे, उपदेश देणारे खूप सेवक आहेत, पण आध्यात्मिक पिता फार कमी आहेत. आमेन. Amen. And the answer is, like Paul said, unfortunately, whether we're in India or England or wherever it is, we have very few spiritual parents. आणि भारतासारखीच परिस्थिती इतर अनेक देशामध्ये आम्हाला पाहावयास मिळते की पवित्र शास्त्राचे शिक्षण देणारे सेवक, अध्यापक, उपदेशक भरपूर आहेत, परंतु आध्यात्मिक पिता हे फार कमी आहेत, मोजकेच आहेत असं आम्हाला दिसून येतं. आमेन. And then the part B of the verse, Paul says, I have begotten you through the gospel. आणि संत पौल या ठिकाणी सांगत आहे की मी तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये स्वार्थेच्या योगे जन्म दिलेला आहे. And he noticed the words, not born, but begotten, like John 3:16. We are born again by the Holy Spirit when the gospel was preached to us. आणि योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे आमचा नवीन जन्म झालेला आहे ज्यावेळेला आम्ही ख्रिस्ताची स्वार्थ ऐकली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला. आमेन. Amen. Verse 16, Paul says, I urge you, imitate me. आणि पुढे 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणतोय की मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. This is strange. We should be imitating Jesus. Why wouldn't we be imitating the Apostle Paul? आणि मग हे थोडंसं आम्हाला वाचायला विचित्र वाटतं की आम्ही तर येशूचं अनुकरण केलं पाहिजे, येशूच्या मागे चाललं पाहिजे, येशूचं आज्ञापालन केलं पाहिजे. आम्ही संत पौलाच्या मागे जाण्याची काय गरज आहे? Absolutely correct. Our first example is always Jesus.
आणि हे बरोबर आहे. आमचं पहिलं प्राधान्य हे येशूलाच असलं पाहिजे. So why would we be imitating the Apostle Paul? आणि मग संत पावलाचं अनुकरण आम्ही कशासाठी केलं पाहिजे? Because as we read in the New Testament, Apostle Paul had a Christ-like character. कारण नव्या करारामध्ये आम्ही वाचतो की संत पावलाचं चारित्र्य किंवा संत पावलाचा स्वभाव हा प्रभू येशू ख्रिस्तासारखा होता. Amen. In verse 17, Paul says, "For this reason I have sent Timothy to you, who is my beloved and faithful son in the Lord." 17व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, ह्या कारणास्तव मी तिमोथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठाई विश्वासू पुत्र असा आहे. So he was sending him, like we said before, because he was faithful, trustworthy, and reliable. And that's why he could be sent to the church, the believers at Corinth. हा. आणि म्हणून करिंथेतील मंडळीतील लोकांकडे संत पाऊल तिमोथ्याला पाठवत आहे, यासाठी की तिमोथी हा विश्वासू आहे, भरवशाचा आहे आणि तिमोथ्याचा स्वभाव हा त्यानं स्वतः प्रूव्ह केलेला आहे किंवा तो येशूच्या स्वभावाचा आहे असं त्यानं दाखवून दिलेलं आहे. आमेन. Who is my beloved and faithful son in the Lord? आणि मग प्रभूमध्ये माझा विश्वासू भरवशाचा पुत्र असा आहे. Again, we're seeing that Timothy was the spiritual son of the Apostle Paul, and they had the love of God for one another. आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही पाहतो की तिमोथी हा संत पावलाचा आत्मिक पुत्र असा होता आणि पुत्राचं आणि बापाचं असं आध्यात्मिक नातं पाऊल आणि तिमोथ्यामध्ये आम्हाला आढळून येतं. Right. The part B of the verse, Paul says, "Who will remind," referring to Timothy, "remind you of my ways in Christ as I teach everywhere in every church." आणि पुढे संत पाऊल काय लिहितो की मी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मंडळीमध्ये, प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये ज्या पद्धतीनं शिक्षण दिलं त्या पद्धतीचीच आठवण तिमोथी तुम्हाला करून देईल, ज्या वेळेला तिमोथी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं शिक्षण देईल. आमेन. Amen. So we're seeing here that Paul is saying, "My ways in Christ." आणि संत पौल या ठिकाणी सांगत आहे की ख्रिस्तामध्ये माझी पद्धत, शिकवण्याची पद्धत. Now it says in Isaiah 55 and verses 8 to 10, I'm just quoting these verses. Yeah. It says, Prophet Isaiah says, "Your ways, Lord, are higher than mine." आणि यशाच्या 55व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की यशया संदेष्टा म्हणतो, हे प्रभू परमेश्वरा, तुझे जे मार्ग आहेत माझ्यापेक्षा भिन्न आहेत किंवा उच्च दर्जाचे आहेत. Isaiah said, "As the heaven is above the earth, so, Lord, your ways are higher than mine." आणि जसं स्वर्ग पृथ्वीच्या खूप वरती आहे, उंच आहे, तसे हे परमेश्वरा, तुझे मार्ग आमच्या मार्गापेक्षा भिन्न आहेत, वेगळे आहेत, उंच आहेत. Before you and I were believers, we were in sin. We were not walking in the ways or the will of God. ज्या वेळेला आमचं तारण झालेलं नव्हतं, आम्ही पापामध्ये होतो, त्यावेळेला देवाची इच्छा आणि देवाचे मार्ग आम्हाला अजिबात माहिती नव्हते. आमेन. But when we come to the Lord for salvation, we change the way we do things from our way to walking in the ways of God and the will of God. पण ज्या वेळेला आम्ही स्वार्थ ऐकली, आमचा नवीन जन्म झाला किंवा आमचं तारण झालं, त्यावेळेला आम्ही मग
आमच्या मार्गांना बाजूला ठेवून ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालण्याचा निश्चय केला किंवा आम्ही ठरवलं. आमेन. And this is the work of the Holy Spirit within us. आणि हे पवित्र आत्म्याचं आमच्यामधील कार्य आहे की जे आम्हाला प्रभू येशूच्या इच्छेप्रमाणे किंवा आज्ञेप्रमाणे चालण्यास शिकवतं. And like it says in Romans 12 and verse 2, we are changed or transformed by the Yeah. renewing of our mind. This is the work of the Holy Spirit within us. आणि रोमकराच्या 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये संत पाऊल लिहितो की मनाच्या नवीकरणाने तुमचं रूपांतर झालं पाहिजे, तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे परिवर्तन करण्याचं किंवा बदल करण्याचं. आमेन. Amen. So wherever the Apostle Paul went, we see in the New Testament churches, he was teaching them, the believers, the word of God, the ways of God, and about the will of God. आणि ज्या ज्या ठिकाणी संत पावलानं सुवार्ता सांगितली किंवा ज्या ज्या ठिकाणी मंडळींचं रोपण केलं, तेथील विश्वासणाऱ्यांना शिक्षण देताना संत पाऊल नेहमी देवाची इच्छा, देवाचा मार्ग या संबंधी त्यांना शिक्षण देत असे. Now we saw, or we are seeing rather, in the New Testament times, there was a great need for spiritual fathers, for spiritual parents. आणि आम्ही पाहतो की जुन्या कराराच्या किंवा नव्या कराराच्या काळामध्ये आत्मिक पित्यांची कमतरता होती किंवा आत्मिक पित्यांची संख्या फार कमी होती. And 2000 years later, we are seeing, thank the Lord, around the world, a great growth. The Church of Jesus, the gospel is spreading very, very rapidly in many places around the world. आता 2000 वर्षानंतर आम्ही पाहतो की जगामध्ये सुवार्तेचा प्रसार वेगानं होत आहे, मंडळांची स्थापना वेगानं होत आहे आणि अनेक देशामध्ये सुवार्ता पोहोचत आहे, येशूचं नाव पोहोचत आहे. आमेन. And we thank the Lord in many places in India. I was with you all in Kolhapur for 2 years, and I've done ministry in a lot of different places in India. Thank the Lord, many people are coming to Jesus in India. आणि भारतामध्ये ही तीच परिस्थिती आहे. आणि मी कोल्हापूरमध्ये असताना अनेक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये सेवा केली आणि मलाही अनुभव आला की प्रभूचं कार्य, सुवार्तेचं कार्य भारतामध्ये देखील वेगानं झपाट्यानं होत आहे. अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये येत आहेत, त्यांची भर पडत आहे. आमेन. But many of the pastors themselves are young believers. पण प्रश्न असा आहे की बरेच जे सेवक आहेत, पाळक आहेत, ते बालक जे विश्वासणारे आहेत त्यांनाच शिकवताना आम्हाला दिसतात. And many pastors and elders themselves are young believers, and they themselves need spiritual parents. आणि जे अनेक वडील आहेत, पुढारी आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने हॅलो सिस्टर, माईक बंद करा. Although they themselves, young pastors, are being spiritual parents to the believers, they themselves need spiritual parents. आणि असे जे तरुण सेवक आम्हाला खेड्यापाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी दिसतात, खरं पाहता त्यांनाच आत्मिक पित्याची गरज आहे. कुणीतर त्यांना आत्मिक पित्याप्रमाणे सांभाळायचे, मार्गदर्शन करायची, शिकवण्याची गरज आहे. It's just like in a family. Problems are there, difficulties are there. You call your parents when you are having problems and difficulties. It's the same in the body of Christ. आणि कुटुंबामध्ये जसं आम्ही पाहतो, ज्या वेळेला एखादी समस्या असते त्यावेळेला
लेकरं काय करतात, आपल्या पित्याला फोन करतात किंवा पित्याला सांगतात समस्या काय आहे, आणि पिता आपल्या लेकरांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करतो. आत्मिक जीवनामध्ये देखील तसंच आहे. ज्यावेळेला एखादी समस्या, अडचण निर्माण होते, त्यावेळेला जर आम्हाला आत्मिक पिता असेल, तर आम्ही अशा वेळे आपल्या आत्मिक पित्याची मदत घेऊ शकतो आणि समस्या किंवा अडचणी दूर करू शकतो. आमेन. Amen. So when we're going through problems and difficulties, we need our spiritual parents to talk to about these problems and difficulties and give us आणि good म्हणून counsel. या सेवेमध्ये ज्यावेळेला आम्हाला समस्या येतात, अडचणी येतात, अडखळण येतात, त्यावेळेला आम्ही आमच्या आत्मिक पित्याची आम्ही मदत घेऊ शकतो. तो आत्मिक पिता आम्हाला त्या अडचणी दूर करण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत सहाय्य करू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो. आमेन. Amen. Now, the next subject, what we're going to be looking at next time is the characteristics of being a spiritual father. It could be spiritual father, spiritual mother, spiritual parent. आता पुढच्या अभ्यासामध्ये आपण आत्मिक पित्याचा स्वभाव किंवा आत्मिक पित्याचा किंवा आत्मिक मातेचा स्वभाव किंवा त्याचं चारित्र्य कशा प्रकारचं असलं पाहिजे याचा अभ्यास करणार आहोत. आत्मिक माता पित्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहेत, पवित्र शास्त्र आम्हाला काय शिकवतं, या संबंधी आपण पुढच्या अभ्यासामध्ये पाहणार आहोत. What I'm going to do is I'm going to stop there, Pastor Dongri and Pastor Prabhakaran. I'm Yeah. stopping for a reason. So if I can go back to the whiteboard, I'll just put one thing on the whiteboard. So let us do two things. Well, one is let's give the assignments for this week. One is Yeah. the आणि usual one. Please do a summary of today's class. या आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ काय आहे, नीट लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठीचा गृहपाठ आजच्या वर्गामध्ये शिकवलेल्या गोष्टींचा सारांश लिहायचा आहे. विद्यार्थ्यांचे गृहपाठ काय आहे, आज शिकवलेल्या गोष्टींचा सारांश लिहायचा आहे. And the second written assignment, well, they're both written, is coming on the whiteboard right now. Although it's going off the whiteboard a little bit. Why is there a need for spiritual parents? Why is there a need for spiritual mums and dads? आता विद्यार्थ्यांसाठी 2 गृहपाठ आहेत. पहिला गृहपाठ आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाचा सारांश लिहायचा आहे. आज जे काही तुम्ही शिकला त्याचा सारांश लिहायचा आहे. आणि दुसरा गृहपाठ असा आहे की या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न काय आहे, नीट ऐका, की आत्मिक पालकांची किंवा आत्मिक माता पित्यांची आजकालच्या मंडळांमध्ये किंवा ख्रिस्ती जगतामध्ये गरज का भासते. पुन्हा एकदा ऐका, आजकालच्या मंडळांमध्ये किंवा आजकालच्या ख्रिस्ती जगतामध्ये आत्मिक माता पिता किंवा आत्मिक पालकांची गरज का भासते. Right, now we've still got 10 minutes, so Pastor Prabhakaran and Pastor Dongre, let's help the Hello, Pastor Prabhakar. Let's help the students yes. with this assignment. Before we talk about the assignment, Pastor Prabhakar and Pastor Dongre, would you brothers be kind enough? What are your own views on spiritual parenting? Yeah. Yes, Pastor.
Pastor, can you repeat? Yeah, well, I'm asking you and Pastor Dongri, before we help the students, we've still got 20 minutes or 19 minutes. We still got time. So what I'm asking you and Pastor Dongri is what I'm asking you all is what are your own, this is like an introduction, of course. What are Yeah. your own views on Mm. spiritual parenting? So spiritual parenting is needed for a village church or a house church or a mega church everywhere. Mhm. And why many pastors or preachers, so called, they are not able to give the spiritual advice to their children because it takes a lot of time. Giving sermon and teaching material and all this thing, it is easy, 45 minutes, 1 hour. But being a spiritual father is a difficult thing. You have to be available round the clock. 12 o'clock, your child, spiritual child, can ring you and ask you for your help or financial help or spiritual help or any difficult question or so. So, spiritual parenting is complicated also, and it is difficult, it is time consuming, and one has to pay the price to pay the price for a spiritual parenting. That's why many people, they avoid spiritual parenting. They are very eager to teach new things and all theology and other things, but spiritual parenting is lacking in, so is house church also, village churches also, in cities also, and that may be the reason. या आणि मला असं वाटतं की आजकालच्या जगामध्ये मग खेड्यातील मंडळी असो, शहरातील असो किंवा घरातील मंडळी असो, आणि अनेक जणांना संदेश द्यायला, शिक्षण द्यायला, धर्मशास्त्र किंवा थिओलॉजीची तत्व शिकवायला फार आवडतं. मला देखील आवडतं. परंतु आत्मिक पिता होण्यासाठी बरेच लोक तयार नसतात. कारण आत्मिक पिता होणे म्हणजे स्वतःचा वेळ देणे आणि आत्मिक लेकरांसाठी किंमत मोजणे. फक्त किंमत पैशामध्ये नाही, वेळेची किंमत आणि इतर अनेक गोष्टींची किंमत मोजणे. कारण तुमचं आत्मिक जे लेकरू आहे, कधी तुम्हाला रात्री 12 वाजता फोन करून प्रश्न विचारू शकतं, तुम्हाला तुमची मदत मागू शकतं. आणि बऱ्याच वेळेला हे पाळक लोकांना किंवा सेवक लोकांना अवघड जातं, की आत्मिक लेकरांच्या गरजा भागवणे किंवा त्यांना मदत करणे. म्हणून आपल्याकडं खेड्यामध्ये असो किंवा शहरामध्ये आत्मिक माता-पिता किंवा आत्मिक पालक हे फार कमी दिसतात. शिकवणारे, उपदेश करणारे, थिओलॉजीचं शिक्षण देणारे भरपूर लोक आहेत. आमेन. I think Pastor Dongri is absolutely correct. I'll say this to the students. Now you look at the life of Jesus. Yeah. Correct, Barabbas? For 3.5 years. Yeah. The disciples were with him night and day, not punch minute, not dust minute. Yeah. For 3.5 years. Yeah. It is time consuming job. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या 12 शिष्यांना 3.5 वर्षे स्वतः जवळ ठेवलं, रात्रंदिवस. ते प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होते, त्याची वाणी ऐकत होते, त्याचं शिक्षण ऐकत होते, त्यानं केलेले चिन्ह चमत्कार पाहत होते, त्याच्याबरोबर जेवत होते, झोपत होते, त्याच्याबरोबरच होते 3.5 वर्ष. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं या 12 शिष्यांमध्ये 3.5 वर्ष जी गुंतवणूक केली आणि स्वतःच्या शिक्षणाची, स्वतःच्या तत्वाची त्यांच्यावर प्रीती करून, त्यांना मार्गदर्शन करून, त्यांच्यासमोर कित्ता ठेवून, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर याच 12 शिष्यांनी त्यावेळच्या जगाची उलथापालट केल्याचं आम्हाला दिसून येतं. हे उलथापालट केल्याचं श्रेय कुणाला जातं? शिष्यांना जातं. पण त्या शिष्यांना तयार करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तालाही जातं. आमेन. That's right. You see, Jesus was always our example. The disciples were living with him night and day. He was their spiritual father for 3.5 years.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर हे 12 शिष्य रात्रंदिवस राहत होते, खात पीत होते, त्याच्याबरोबर झोपत होते, जेवत होते आणि त्याचं शिक्षण ऐकत होते, चमत्कार पाहत होते. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं 3.5 वर्ष या शिष्यांसाठी दिले रात्रंदिवस आणि शिष्यांना घडवलं. जणू काय लेकरांप्रमाणे आपल्या त्या अपत्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना घडवलं, त्यांना शिक्षण दिलं आणि मग या शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा प्रभूच्या स्वर्गारोहणानंतर पुढं चालू ठेवल्याची आम्हाला दिसून येतं. आमेन. Amen. Daniel, now, Pastor Prabhakan, could you please share with the students what your own views on spiritual parenting are? Yeah, yeah. Brother Dongre, translation kara. Yeah. See, in the book of John, last chapter, Lord Jesus asked Peter that if you love me, you feed my sheep. So Sheep. that brings the importance of spiritual parenting. या आणि योहानाच्या शेवटच्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्राला 3 वेळेला जो प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न की शिमोना, खरोखर तू माझ्यावर प्रीती करतोस काय? Yeah, that shows the before Lord, so the ascension, he gave this mission. That mission is spiritual leadership or parenting. आणि मग प्रभूचं स्वर्गारोहण होण्यापूर्वी प्रभूनं शिष्यांना जणू काही जबाबदारी दिली आणि प्रभू येशू पेत्र म्हणतो, प्रभू तुम्हाला माहित आहे मी तुमच्यावर प्रीती करतो. आणि मग येशू त्याला काय म्हणतो, माझ्या मेंढरांना चार आणि माझ्या मेंढरांना पाळ. मेंढरं चारणं आणि मेंढरं पाळणं म्हणजे फक्त त्यांना खाणं पिणं देणं नव्हे, त्यांना सकाळी कोंडवाड्यातून बाहेर काढणं, त्यांना चरण्यासाठी नेणं, त्यांचं संगोपन, त्यांना कोणी त्रास देणार नाही, त्यांचं संरक्षण करणं, परत त्यांना संध्याकाळी परत आणून सुरक्षित जागी ठेवणं, म्हणजे दिवसभराचं हे काम आहे. तसंच आत्मिक पिता म्हणून हे we see कायमचं here काम आहे in आत्मिक पितांसाठी. First Thessalonians 2:8 that it Yeah. says we loved you so much that we shared not only the gospel but our own lives. He says here we shared our own lives. So spiritual parenting means it is not just teaching and preaching Yeah. and praying for the sick people. It is sharing our own lives. आणि पहिले थेसलनी 2:8 मध्ये संत पाऊल लिहित आहे की आम्ही तुम्हाला फक्त शिक्षण देतो असं नाही, तर आम्ही आमचं जीवन तुमच्यामध्ये ओततो. याचा अर्थ काय की आत्मिक पिता माता पिता होणं म्हणजे लोकांना फक्त शिक्षण Hello. Pastor Hello. Dongre. Hello, Pastor Bracken. I think Pastor. Yeah, I can- he's back. I can He's back. hear Yeah. Okay. So the spiritual parenting means it is sharing our lives, and then it is feeding them, and then the next it says that I travel. In I think in Galatians somewhere he says that I travel in birth again until Yeah. Christ is formed in you. आणि पुढे संत म्हणजे आत्मिक माता पिता होणं, आत्मिक पालक होणं म्हणजे फक्त शास्त्राचं, थिओलॉजीचं, धर्मशास्त्राचं शिक्षण देणं एवढंच नव्हे, तर जणू काय आपलं जीवन त्यांच्यामध्ये होतं. आणि गलतीकाराच्या पत्रामध्ये संत पाऊल लिहितो आहे गलती येथील मंडळींना की तुमच्या संबंधी मला प्रसूतीच्या वेदना होत आहेत. म्हणजे आपल्या विश्वासणाऱ्यांसाठी, आपल्या लेकरांसाठी प्रसूतीच्या वेदना सहन करत असतानाच्या प्रार्थना किंवा मध्यस्थीच्या प्रार्थना करणारे हे आत्मिक माता पिता आम्हाला या ठिकाणी आढळतात. He says I travel again means आणि मी पुन्हा spiritual leadership is not once we won them for Christ, but Yeah. every time we should keep on giving them birth. It is painful. आणि संत पौल त्या ठिकाणी काय म्हणतोय की मला पुन्हा पुन्हा तुमच्याविषयी प्रसूतीच्या वेदना होत आहेत, मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी प्रार्थना करताय, मध्यस्थी करताय. म्हणजे आत्मिक माता पिता होणे म्हणजे एकदाच शिक्षण देऊन त्यांना दूर सोडणं असं नव्हे, तर वारंवार त्यांची काळजी घेणं,
वारंवार त्यांच्याशी संबंध जोडणं, वारंवार त्यांची चौकशी करणं, वारंवार त्यांची काळजी करणं, वारंवार त्यांना मदत करणं, त्यांच्यासाठी प्रार्थना मध्यस्थी करणं. Yeah. So thank you. Thank you, Pastor. Daniel, now thank you, Pastors Dongri and Prabhakan, very relevant. Now, may I come back to the students, Pastor Dongri, for 1 minute on our whiteboard? Just give me 1 second. I'll bring the whiteboard back. It's coming back. So let's look at our assignment for the week. Why is there a need for spiritual parents? आणि मगाशी जो गृहपाठाचा दुसरा भाग सांगितला की आजकालच्या ख्रिस्ती जगतामध्ये किंवा मंडळांमध्ये आत्मिक पालकांची गरज का भासते. Now, दोन it's like गृहपाठ आहेत I'll help you a little विद्यार्थ्यांसाठी, bit. त्याचा हा Sorry, दुसरा भाग brother. आहे. पहिला भाग आहे आजच्या वर्गात मध्ये शिकवलेल्या गोष्टींचा सारांश लिहायचा, हा पहिला भाग गृहपाठाचा. दुसरा भाग आहे या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. प्रश्न नीट ऐका. आजकालच्या ख्रिस्ती जगामध्ये किंवा ख्रिस्ती मंडळांमध्ये आत्मिक माता पित्यांची किंवा आत्मिक पालकांची गरज का भासते. Daniel, so let's help the students with this assignment. It's like in a family. You need a mum, you need a dad. आणि 2 गृहपाठ विद्यार्थ्यांनी असाइनमेंट मला करायचे आहेत. I mean, you're not going to say to your parents, I don't need you. Yeah. We all need parents. We need a mum, Yeah. we need a dad. आणि कुणी असं म्हणू नये की मला काही पालकांची गरज नाही. आम्हाला माहित आहे लेकरांना नेहमी माता पित्यांची पालकांची गरज भासते. And it's the same in the spiritual realm. We need a spiritual mum and a spiritual dad. We need spiritual parents. आणि आम्हाला आत्मिक माता पित्यांची गरज आहे किंवा आम्हाला आत्मिक पालकांची गरज आहे. You're going through some problems. You're going through some difficulties. Yeah. I was visiting a friend last night. Her daughter, she was going through some problems, some difficulties. Her daughter was on the telephone to her. Mum, what do? I need advice. I need help. आणि ज्या वेळेला लेकरं अडचणीमध्ये असतात त्यावेळेला ते आपल्या माता पित्यांना जवळ असले तर प्रश्न विचारतात किंवा त्यांना भेटतात किंवा लांब असले तर फोन करून त्यांचं मार्गदर्शन घेतात की पप्पा मला हा प्रश्न आहे किंवा माझी ही अडचण आहे, मम्मी माझी ही अडचण आहे किंवा माझी ही समस्या आहे. आणि मग माता पिता जशी लेकरांच्या समस्या सोडवतात तसे आत्मिक माता पित्यांनी आपली आत्मिक लेकरं म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा, त्यांना मार्गदर्शन करण्याचा, त्यांना मदत करण्याचा, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. So a lot of the lessons we learn from family, the natural family life, we are applying to the spiritual family life in the body of Christ. आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये किंवा मंडळीमध्ये नैसर्गिक कौटुंबिक माता पिता आणि लेकरं यांच्या नातेसंबंधातून आम्ही मंडळीमधील आत्मिक माता पिता आणि आत्मिक लेकरं या संबंधीच्या गोष्टी तुलनात्मक रीतीनं पाहिलेल्या आहेत आजच्या धड्यामध्ये. Daniel, now I'd like to ask before we close, I'd like to ask the students, do you yourselves have any questions or comments that you would like to make? आता आपण हा वर्ग संपवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मी विचारू इच्छितो, विद्यार्थी विद्यार्थिनींना या संबंधी काय बोलायचं आहे, आत्मिक माता पिता किंवा पालक, किंवा काय तुम्हाला सांगायचं आहे किंवा काय प्रश्न आहेत, काय गोष्टी कळल्या नाहीत तर तुम्ही त्या विचारू शकता. प्रश्न विचारू शकता, शंका विचारू शकता किंवा या विषयावर तुम्हाला काय भाष्य करायचं आहे, बोलायचं आहे तर तुम्ही बोलू शकता. विद्यार्थ्यांसाठीचा हा वेळ आहे.
बोला बोला सिस्टर ब्रदर, काय प्रश्न आहेत Feel किंवा तुम्हाला free, काय feel सांगायचं free. आहे? I mean, don't be या shy if you've got any मोकळेपणाने विचारा, questions, काही लाजायचं anything you नाहीये. don't understand, or you want to काही make गोष्टी some तुम्हाला जर comments समजल्या yourself. नसतील तर विचारा, किंवा तुम्हाला काय सांगायचं असेल, बोलायचं असेल, तुमचा अनुभव, तुमची साक्ष तुम्ही सांगू शकता. हॅलो ब्रदर, या बोला बोला बोला. असावा लागतो का बाहेरच्या हा येतोय तर ऐकायला, बोला तुम्ही. आत्मिक वडील मंडळीतला असावा लागतो का बाहेरच्या मंडळीला असू असू शकतो? Yeah, that is your question. Yeah, I will ask question. Pastor, Brother Patole has a question. Mhm. Spiritual father must be of the same church, or outsider No. also we can take help of other Oh, spiritual father. absolutely. Yeah, Yeah. it can be from any church because, I Yeah. mean, if you look at the New Testament, they were Yeah. all in different places. No, I Places. mean, Yeah. it doesn't matter which fellowship you go to. Yeah. You can be a spiritual parent to Anybody. anybody. Yeah. The criteria is they are born again. Yeah. To be a believer, we know we've Yeah. got to be born again means we've got to have accepted Jesus as Mhm. our personal Lord and Savior. That's the only criteria. आणि आत्मिक पिता बनण्याचं पात्रता एकच आहे की त्यांचा नवीन जन्म झालेला पाहिजे, आणि ते कुठल्याही मंडळीमध्ये असोत, तुमच्या मंडळीमध्ये असोत, बाहेरच्या मंडळीमध्ये, काय हरकत नाही. आत्मिक जन्म, आत्मिक पिता होणे सगळ्यांना शक्य आहे. ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी प्रभूचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, अशा कुणाचीही तुम्ही आत्मिक पिता म्हणून निवड करू शकता, किंवा तुम्ही कोणत्याही लेकरांचे आत्मिक पिता स्वतः देखील बनवू शकता. त्यासाठी कोणतीही पात्रता नाही. तुमच्या मंडळीतीलच आत्मिक पिता पाहिजे, किंवा तुमच्या मंडळीतीलच तुमचं आत्मिक लेकरू पाहिजे, अशी कोणतीही अट नाही. नव्या करारामध्ये तसं कुठेही आम्हाला आढळत नाही. थँक्यू पास्टर. Then you I mean, every question. If Brother Mahesh has any more questions, feel free. This is what Yeah. we're here आणि for, तुम्हाला to help प्रश्न you. असतील If तर you've got any विचारा. more questions or comments, please feel free. Can I say something for this Please question? do, Pastor Prabhakaran. Yes. Yeah. See, okay, Bible says so that we should have a spiritual father, but this is my opinion that my pastor should be my spiritual father. That's the first Yeah. thing. Yeah. Okay. Yeah. Okay, then if I am a pastor and I don't attend any other church means, then the question comes, who is my spiritual father? Exactly. That's the second thing. Exactly. In that case, if the church which sent me as a missionary, the pastor of that church will be my spiritual father. Yeah. Okay, Pastor Dongre, to me. या हा. आणि मग पास्टर प्रभाकर असं म्हणतात की जर मी प्रत्येक विश्वासणाऱ्याचा आत्मिक पिता हा त्यांचा जो जे ज्या मंडळीचे ते सदस्य आहेत, त्यांचे पास्टरच हे प्रथमदर्शी त्यांचे आत्मिक पिता असले पाहिजेत. आणि मग पास्टरांना अधिक सोयीचं त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या अडचणी सोडवणं होईल. आणि जर मी एखाद्या मंडळीचा जर पाळक असेल, तर मग माझा आत्मिक पिता कोण असावा, हा त्यांचा दुसरा प्रश्न आहे. Yeah. In that case, the church which sent me as a missionary, the same pastor will be my spiritual father. आणि मग ज्यांनी मला सेवेमध्ये पाठवलेलं आहे, त्या संस्थेचे पुढारी असतील, किंवा त्या संस्थेचे लोक असतील, किंवा पाळक असतील, आणि मग ते माझे आत्मिक पिता बनवू शकतात, की ज्यांनी मला सेवेसाठी स्पॉन्सर केलेला आहे, किंवा पाठवलेला आहे, किंवा मला सेवेमध्ये सोडलेला आहे. And then if nobody has sent me, or somehow I became alone, I know many pastors like this, they are alone. Independent. They don't, independent we can call. And Yeah. that is the third case. Okay. In this third case, they have to
they should go Use under some matured pastor who knows the overseer. word, and then it is not just overseer. Overseer word is not because when we Yeah, studied yeah. all these things, that leader should ready Father. to share his lives. He should be Yeah, ready to travel again. It is not yeah. just that he come hi bye kela ani gela. It is not like that. Correct. Okay, yeah. Yeah. हा आणि We need पास्टर such a प्रभाकरांनी pastor. तिसरी कॅटेगरी या या Yeah, बोला बोला. तिसरी एक सांगितलेला आहे. तिसरा जो गट आहे की जे स्वतंत्र सेवा करणारे सेवक सेविका आहे, जे कुठल्याही मंडळीच्या किंवा सेवकांच्या अंडर नाहीत, त्यांच्यासाठी मग आत्मिक पिता कोण होऊ शकतो? तर त्यांनी पवित्र शास्त्राचा अभ्यास असणारे आणि चांगल्या सेवेचा भरवसा असणारे, चांगल्या सेवेमध्ये चांगला नावलौकिक असणाऱ्या सेवकांचा आत्मिक पिता म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. Yes. So these are the three cases I just Yeah. wanted to bring before you. Thank you. हा आणि Thank असे you, 3 Pastor प्रकारच्या Prabhakaran. कॅटेगरी आल्या. या थँक्यू. Very, very, thank you, Pastor Prabhakaran and Pastor Dongri. Very, very relevant feedback, and I agree absolutely with Pastor Prabhakar. या अजून कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे, सांगायचा आहे? So unless the students have got any more questions or comments, I'm going to ask Pastor Dongri if you or one of the students could please close in prayer. हा आणि आता विद्यार्थ्यांनी कोणीतरी प्रार्थना करून आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग आपण समाप्त करूया. कुणीही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींनी प्रार्थना करा आणि आजचा अभ्यासक्रम आपण समाप्त करूया लवकर. धन्यवाद माझ्या पवित्र Praise the Lord. परमेश्वर देवा, मी तुमचा आभार मानतो. अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या देवा, मी तुमच्या नावावर स्तुती आणि महिमा करतो. आजचं जे Yes, शिक्षण Lord. मिळालं त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो ईश्वराजा. हो माझे बाप्पा, आम्हाला प्रत्येकाला आध्यात्मिक पिता असावा आणि आम्ही देखील इतरांचा आध्यात्मिक पिता बनावं असं दयेनं कृपेनं Yes. होऊन दे ईश्वराजा. हो माझे बाप्पा, जसं प्रभू येशू शिष्यांचं आध्यात्मिक पिता होता, तसं आम्ही देखील एक माझा आध्यात्मिक पिता व्हावं आणि तुमच्या वचनाचं ज्ञानानं आम्ही भरावं, इतरांना प्रोत्साहन द्यावं आणि जे आमचे Yes. वडीलधारी मंडळी आहेत, जे आमच्या आध्यात्मिक वडील आहेत, त्यांचा आम्ही मान राखावं आणि आम्ही देखील त्यांच्यावर मार्गदर्शन घ्यावं, त्यांच्या आज्ञापानामध्ये राहावं असं दैनंदिन कृपेनं होऊन दे ईश्वराजा. कारण हो, प्रभू हो. जवळपास शिष्य गुरुच्या आज्ञेमध्ये होते, तसं आम्ही देखील आमच्या गुरुच्या आज्ञेत असावं. आम्ही जे आमचे आध्यात्मिक गुरु आहेत, आमचे आध्यात्मिक वडील आहेत, त्या सर्वांच्या आम्ही अधीन असावं आणि तुमचं गौरव करावं. आम्ही शिक्षणामध्ये ज्ञानामध्ये मजबूत व्हावं असं दैनंदिन कृपेनं Yes. होऊन दे ईश्वराजा. माझ्या पवित्र हो, Lord. परमेश्वर देवा, आजच्या सुंदर शिक्षणाबद्दल मी आभार मानतो ईश्वराजा. आजच्या या सुंदर वचनाबद्दल आम्ही आशीर्वाद झालो, त्याबद्दल आभार म्हणून प्रार्थना प्रभू येशू तुमच्या नावाने केली म्हणायचं बाप्पा. आमेन. Amen. Amen. Thank you, Amen. Brother Mahesh. Danyavad, Pastor Dongri, Pastor Thank you, Prabhakaran Pastor. God students. bless you. See And you I next will week. look Thank you. forward Praise to Lord. seeing you all Thank on you. God bless Friday. you. Yeah. Pastor Prabhakaran, Thank before you you. go, Yeah. do you want to talk to me about anything privately after the meeting? Yeah. Okay, we stay on Zoom. Yes, sir. We'll log Yeah. out and log out of Zoom then. We'll Yes, log yes. out and log back in. परत शुक्रवारी क्लास आहे 7 वाजता परत जॉईन होईल. Hello, Pastor Prabhakaran. Now, this happened yesterday.
I tried to turn the record off and it didn't. Shall we speak on WhatsApp instead? Because I can't seem to turn the record off. Pastor Rebecca? Hello? Yes, Pastor. Yes, Pastor. Join. We talk on WhatsApp because I can't turn this off. Yeah. Yes. Yeah, thanks. Yeah.